तुला व्ह्यू किती सुंदर आहे भाई. सो हे गाईज, आय एम स्मिता आणि मी आले 8 दिवसांची सुट्टी घेऊन माझ्या गावी कोकणात. मागच्या व्लॉगमध्ये देवगडचं लाईट हाऊस आणि देवगडचा किल्ला एक्सप्लोर केल्यानंतर मी गेले होते देवगडचं अजून एक ठिकाण एक्सप्लोर करायला. हा व्ह्यू बघून तुम्हाला कळलंच असेल की ही कोणती प्लेस आहे, आणि जर नसेल कळलं तर मी सांगते की हा आहे देवगडचा सुंदर बीच. स्वच्छ किनारा आणि शांत वातावरणामुळे देवगड बीच रिलॅक्सेशन साठी परफेक्ट मानला जातो. आणि इतका भारी व्ह्यू बघून मी माझे स्टोरेज फुल होईपर्यंत फोटो काढले. जर तुम्हालाही कोकणातली खरी शांतता अनुभवायची असेल देन डू विजिट दिस प्लेस. आणि बऱ्याच उन्हाळ्या केल्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या मावशीच्या घरी, आणि इथे पोहोचताच मस्त असा उन्हाळी पाऊस आला होता. सगळीकडेच ओल्या मातीचा सुगंध पसरला होता. कोणाकोणाला ओल्या मातीचा स्मेल आवडतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. संध्याकाळी सगळ्या चिल्लर पार्टीला घेऊन आम्ही निघालो होतो कुणकेश्वर मंदिराकडे. मावशीच्या घरापासून 20 ते 30 मिनिटांच्या अंतरावरती हे कुणकेश्वर मंदिर आहे. आणि हो, या आधीही मी कुणकेश्वर मंदिरामध्ये आलेली आहे, पण तेव्हा मी लहान होती, पण तेव्हा मला अजिबात अक्कल नव्हती. गर्दी वाढत होती म्हणून लवकर दर्शन करून घेतलं आणि मग गेलो आम्ही हा बाजूचा बीच एक्सप्लोर करायला. सनसेटमुळे इथला व्ह्यू काही अजूनच भारी वाटत होता, आणि मला पर्सनली सनसेट बघायला खूप आवडतं. म्हणजे मला जरी 4 तास थांबायला सांगितलं तरी मी थांबेल. आणि हो, कुठेही गेलं तरी खादाडगिरी काही थांबली नाही पाहिजे. मस्त असा सनसेट व्ह्यू बघत शिवपुरी एन्जॉय केली. बाय द वे, तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. अंटिल देन बाय.